आणि हजारो लाखो पर्यटकांना या पर्यटनाचा आणि या आपल्या जलपर्यटनाचा फायदा होईल। हे जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ आहे आणि म्हणून देश विदेशातून राज्यातून सगळीकडून पर्यटक इकडे येतील। आपल्या खरं म्हणजे महाराष्ट्राला एक पर्यटनामध्ये खूप मोठा वाव आहे। हे असं गोसीखुर्दसारखे अनेक प्रकल्प आहेत आणि या प्रकल्पांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचे जलपर्यटन केंद्र सुरू करता येतील। आपल्याला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा पण आहे आणि त्यामुळे मोठे प्रकल्प आपल्या या राज्यामध्ये सुरू झाले तर पर्यटनाला चालना मिळेल। या ठिकाणी स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आणि स्वतःच्या पायावर ते उभे राहतील। त्यामुळे नरेंद्र भोंडेकर यांना आणि इथल्या सर्व अधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक चांगला प्रकल्प जागतिक दर्जाचा आपण मार्गी लावताय आणि म्हणून गेले 2 वर्षामध्ये असे अनेक प्रकल्प त्यांचं भूमिपूजन आपण केलं आणि त्यांची उद्घाटन देखील आपण करतोय। त्यामुळे नक्कीच यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये जलपर्यटनाला संधी आहे। पर्यटकांना त्याचा मोठा आनंद मिळेल आणि म्हणून एक फोकस आपण राज्य सरकारने या इतर पर्यटनाबरोबर जलपर्यटनावर देखील केलेला आहे। त्यामुळे भविष्यामध्ये याचे चांगले आपल्याला रिझल्ट मिळतील। अर्बन नक्षलच्या वक्तव्यावर कार्यक्रमच्या ठिकाणी त्यामुळे पत्रकारांनी आणखीन वेगवेगळे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला पण मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम आणि अन्य गोष्टींना जायचं आहे असं म्हणत उत्तर द्यायचं टाळलं। पण अशा अनेक प्रकल्पांचा उपयोग लोकांना होईल, पर्यटन वाढीला लागेल आणि रोजगाराच्याही मोठ्या संधी उपलब्ध होतील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय।